गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया संमत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो वीसम तुपरुवणा भणिया झाणाविय पज्जाविय झाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं धर्मध्यान प्रकरण सुरू आहे. धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान ही दोन ध्यान मुक्तीसाठी कारणीभूत आहे. आज या पंचम काळामध्ये शुक्ल ध्यान कुणालाही होऊ शकत नाही. 7व्या गुणसनाच्यावर कुणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे शुक्ल ध्यान तर कुणाला नाही. धर्मध्यान मात्र जरूर जीवनात होऊ शकतं. आणि धर्मध्यानामध्ये सुरुवातीला आम्हाला प्रयत्नपूर्वक धर्मध्यान करावं लागतं. स्वतःच्या आत्मतत्वाविषयीचा विचार, मी कोण आहे, कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, कशा प्रकारचं दुःख मी अनादी कालापासून भोगलेलं आहे आणि या दुःखातून सुटण्याचा उपाय काय, मी आज नेमकं कुठे आहे, माझं द्रव्य क्षेत्र काल भाव कशा प्रकारचा आहे, मला अनुकूलता आहे प्रतिकूलता आहे, मी आगम अभ्यास देवदर्शन स्वाध्याय क्रिया करू शकतो की नाही, या मला करणीय आहे का, या सगळ्या गोष्टींचा मनामध्ये उहापोह सुरू असणं, विचार सुरू असणं, चिंतन सुरू असणं, याचं नाव आहे धर्मध्यान. धर्मध्यानामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा बाह्य कोणताही जरी परिग्रह नसेल तरीही आम्ही आमच्या आसनात स्थिर राहून सुद्धा धर्मध्यान करू शकतो. जसं अनर्थ दंडव्रतामध्ये अपध्यान सांगितलेलं आहे. अपध्यान मध्ये कोणत्याही प्रकारे बाह्य व्यक्तीला वस्तूला काहीही न करता केवळ चिंतनाच्या माध्यमातून अपध्यान करून आम्ही कर्मबंध पाप कर्माचा बंध ओढवून घेतो. तशाच प्रकारे केवळ चिंतनाच्या माध्यमातून आम्ही शुभचिंतन आमचं जसं जसं राहील त्या प्रमाणामध्ये आम्ही पापापासून सुटून पुण्याचा आश्रव जीवनात करू शकतो. आणि पुण्य देखील आम्हाला का हवं आहे या पर्यायीमध्ये हेही आम्हाला समजलं पाहिजे. जसं पूज्यपाद आचार्य म्हणतात, वरम व्रते पदम दैवम ना व्रते रतनारकम छाया तपस्तयोर भेदात प्रतिपालयतोर महान. या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे की या पंचम काळातून तर डायरेक्ट मुक्तीची प्राप्ती नाही आहे. जर आम्ही पाप कार्यामध्ये रत राहिलो तर नरक आयु आम्हाला अपरिहार्य नरक तिर्यंची आयु मिळेल. आणि यामध्ये धर्म साधनेचा पुरुषार्थ फारसा तिर्यंच्या गतीत तरी एखाद्या वेळेला होईल, पण नरक गतीत तर धर्म साधनाचा पुरुषार्थ होऊ शकत नाही. मग आता अशा प्रकारे तप्त उन्हात उभं राहून वाट पाहण्यापेक्षा जर आम्हाला शीतल अशा वटवृक्षाची छाया मिळाली, जर आम्हाला आज स्वर्गादी सुखाची प्राप्ती झाली, तर त्या अनुषंगाने मी अनेक भगवंतांच्या समवशरणात जाऊ शकेल. त्या ठिकाणी दिव्य ध्वनी ऐकू शकेल. भेद विज्ञानाचं साधन आमच्याजवळ उपलब्ध राहील. प्रत्यक्षामध्ये वीतराग मुद्रा निहाळता निहाळता मला पण आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. या एकमेव उद्देशाने आम्ही आमच्या ठिकाणी असून सुद्धा आमच्या विचारांमध्ये आम्ही परिवर्तन करून धर्मध्यान करू शकतो. आणि हे करणंच आम्हाला आवश्यक आहे. काल आम्ही बघितलं
की दोन ध्यान आम्ही बघितले, आज्ञा विचय आणि अपाय विचय. आज्ञा विचयामध्ये इदम एव आणि दृश्यम एव तत्वम न अन्यथा अशा प्रकारची अकंप श्रद्धा जिन वचनावर, जिन देवांवर, जिन गुरूंवर असणं, हे आमचं पहिलं आज्ञा विचय धर्मध्यान आहे. यामध्ये आम्हाला काहीही करायचं नाहीये, केवळ भगवंतांची आज्ञा मला प्रमाण आहे, ते अन्यथावादी असू शकत नाही, ते सर्वज्ञ आहे, त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते मला प्रमाण आहे, एवढा जरी माझ्या अंतःकरणात भाव असेल आणि मी आत्मा आहे आणि परमात्मा मी बनूच शकतो, हा अकाट्य विश्वास जेव्हा जीवनात उत्पन्न होतं, तेव्हा पहिलं धर्मध्यान आज्ञा विचय आम्ही म्हणू शकतो. अपाय विचयामध्ये आमच्या जीवनामध्ये आमच्या कल्याणाचा आम्ही ज्या वेळेला विचार करतो आहे की मला अशा प्रकारचा हा भव का प्राप्त झाला आणि या भवामधून जर मला सुटायचं असेल तर कर्म माझं नष्ट व्हायला पाहिजे. आम्ही नेहमी पराला पाहतो की ह्या वस्तू नष्ट झाल्या तर मी सुखी होईल, कर्म नष्ट झालं तर मी सुखी होईल, हे आमचं व्यवहार नयाचं कथन आहे. कर्म मी नष्ट करू शकत नाही हा निश्चय आहे, ही बोलण्याची भाषा आहे. कर्मामुळे मी दुःखी आहे, वास्तविकता हा निश्चयाने मी माझ्याच आत्मपरिणामांनी रागद्वेषादी भावांनी मी दुःखी आहे. आणि जर मला माझा अपाय खराच काय आहे हे पाहायचं असेल तर माझ्या रागद्वेषाची निवृत्ती होणं, कषायांची मंदता ठेवणं, उपशम भाव असणं, हाच मला जीवनात सार्थक आहे. अशा तऱ्हेने अपाय विचय धर्मध्यान आपण बघितलं. आज आपल्याला तिसरं ध्यान बघायचंय, विपाक विचय धर्मध्यान. विपाक विचयामध्ये कर्माचा विपाक आमच्यावर कशा तऱ्हेने फळ करतो हे पाहायचंय. आणि कर्मशास्त्र तर आम्हाला इतकं काटेकोरपणे दिग्दर्शन करतं की तू हा भाव केला तर तुला अशा प्रकारचं कर्म भोगावं लागणार आहे. प्रति समय हा जीव एक समय प्रबद्ध कर्म बांधतो आहे. थोडा वेगळा विषय आहे कर्मशास्त्राचा आणि हे पण आम्हाला धर्मध्यानामध्ये समजायला पाहिजे. विपाक विचय धर्मध्यान आम्ही समजतो आहे आणि विपाक याचाच अर्थ कर्माचा बंध, स्थिती, उदय, सत्व, उदीर्णा, हे जे कर्माचे दशकरण सांगितलेले आहे याविषयी आम्हाला थोडी फार प्रमाणात प्रायमरी माहिती जरूर असली पाहिजे. तर या ठिकाणी आम्ही प्रतिसमय कर्म बांधतो आहे. किती कर्म बांधतोय आम्ही प्रतिसमय? आचार्य सांगतात एक समय प्रबद्ध कर्म बांधतोय. आणि हे लक्षात ठेवणं अत्यंत सोपं आहे. एका समयात जेवढं बद्ध होईल तेवढं कर्म बांधतोय, समय प्रबद्ध, काही कठीण नाही आहे. मग आता हे किती आहे समय प्रबद्ध कर्म असं जर कोणी विचारलं तर मग त्याच्यावर उत्तराचार्यांचं हे आहे की सिद्ध राशी जी आहे त्याच्या अनंतव्या भाग आणि अभव्य राशी जी आहे त्याच्या अनंत गुणित, अशा प्रकारचं हा जीव प्रति समय कर्म बांधतो आहे. दोन्हीचं उत्तर एक येणार आहे. एकच राशी आहे ती आणि तेवढं समय प्रबद्ध म्हणजे अनंत परमाणूंचा पुंज हा जीव प्रति समय कर्म बांधतो आहे. कर्म बांधतो आहे याचा अर्थ त्याला तेवढे प्रदेश, आता कर्माचा पुंज, कर्म प्रदेश तितके आलेले आहे. या कर्म प्रदेशानी कशा प्रकारचा प्रकृती घेऊन आलेली आहे याचं नाव आहे प्रकृती बंध. त्याची प्रकृती काय आहे? कर्म तर आलं आमच्या जवळ, 10,000 परमाणू आले, पण त्या 10,000 परमाणूंमध्ये कोणत्या परमाणूची शक्ती कशी आहे, स्वभाव कसा आहे, ज्ञानाचा घात करण्याचा स्वभाव आहे, त्याला म्हटलं याची प्रकृती ज्ञानावरण रूपाची आहे. दर्शनाचा घात करण्याची शक्ती आहे, त्याला म्हटलं दर्शनावरण याचं कर्म आहे. अशा तऱ्हेने त्याची प्रकृती पाहणं हा झाला प्रकृतीबंध. नंतर ते आत्म्याजवळ किती काळ राहणार हे नक्की करणं, नक्की होणं,
हा झाला स्थितीबंध. आणि त्याच्यामध्ये अनुभाग कसा पडणार, चांगल्या रूपाचा पडणार की वाईट रूपाचा पडणार, अमृत समान पडणार की हलाहल समान पडणार, अशा प्रकारचं ठरणं हे झालं अनुभाग बंध. तर ह्या सगळा जो विचार आमचा अंतःकरणामध्ये सुरू आहे की माझा भाव अशा प्रकारचा झाला, अत्यंत संक्लेश परिणाम झाला, तर मला कर्मबंध जो होणार आहे तो अशुभ कर्मांचा होणार आहे. त्याच्यामध्ये स्थिती जास्त पडणार आहे, त्याचा अनुभाग कटू राहणार आहे, विष हलाहल रूपाचा राहणार आहे. माझ्या परिणामांमध्ये मंदता आहे, उपशमित भाव आहे, कशाय तीव्रतेने नाही, कशाय तर आहेतच, कशाय तर नष्ट नाही झाले, पण कशाय अत्यंत मंद रूप आहे. त्यावेळेला जो कर्माचा आश्रव होणार आहे हे माझे शुभ परमाणू राहणार आहे, शुभ कर्म माझ्याजवळ येणार आहे. या शुभ कर्माचा स्थितीबंध हा कमी प्रमाणात असणार आहे आणि त्याचा अनुभाग हा समजा गूळ साखर खडीसाखर अमृत रूपाचा असणार आहे. असा हा विचार करणं आणि मला नेमकं काय हवं आहे हे बघणं, त्याचा निर्धार कोण करणार? मीच ठरवणार आहे की मला काय हवं आहे. आणि परत कर्म प्रकृतींच्या बाबतीत एक विशेषता ही आहे की आम्हाला कर्माची स्थिती माहिती आहे, प्रत्येक कर्माची उत्कृष्ट स्थिती आम्हाला माहिती आहे. साधारणतः मी असं समजते. जसं दर्शन मोहनीयाची उत्कृष्ट स्थिती किती आहे, त्या दिवशी हा प्रश्न घेतला होता मी. दर्शन मोहनीयाची उत्कृष्ट स्थिती किती आहे? 70 कोडाकोडी सागर. 70 कोडाकोडी सागर. याला जर आम्ही कल्पकाळात परिवर्तित केलं तर किती कल्पकाळ होतील? 3.5 3.5 कल्पकाळ म्हणजे 20 सागरांचा एक 20 कोडाकोडीचा एक कल्पकाळ. 20 × 60 म्हणजे 3.5 कोटी 3.5 कल्पकाळ आम्हाला या एकट्या मोहनीयाची स्थिती पुरणार आहे ना. मग आता सगळे हे जे अशुभ कर्म आहे, ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अंतर आहे, हे तर सगळे याचे कर्म अशुभ कर्म आहे. आता जे शुभ कर्म आहे, शुभ, आता समजा गोत्र कर्म आहे, गोत्र कर्माची स्थिती किती आहे? नाम गोत्रयोर नाही, ते जगण्य झाला. 20 नाम गोत्रयो हो, 20 म्हणजे 20 कोडाकोडी ही नाम आणि गोत्र कर्माची स्थिती आहे. गोत्र कर्माचे 2 भेद आहे, एक उच्च गोत्र आणि नीच गोत्र. आता जे नीच गोत्र आहे याची स्थिती 20 कोडाकोडी सागर आहे. उच्च गोत्राची उत्कृष्ट स्थिती किती आहे? 33 सागर. 10 कोडाकोडी. जे अशुभ कर्म आहे त्याच्या अर्धी स्थिती शुभ कर्माची उत्कृष्ट आहे. म्हणजे आम्ही शुभ कर्म केलं, अशुभ भाव झाले, शुभ कर्म आम्ही बांधलं तरी त्याची उत्कृष्ट स्थिती आम्हाला अशुभ कर्मापेक्षा कमीच पडणार आहे. नाम कर्माची समजा 20 कोडाकोडी सागर आहे, तर शुभ नाम कर्म आहे, जसं सुस्वर आहे, उत्तम संवणन आहे, याची स्थिती आम्हाला कमी पडणार आहे, 10 कोडाकोडी पडेल. म्हणजे कर्मशास्त्राची ही विशेषता आहे की परिणाम मंद झाले तर तुम्हाला शुभ कर्माचा आश्रव होईल, पण स्थितीबंध कमी प्रमाणात राहणार आहे. अनुभाग वाढेल, अनुभाग शुभाचा वाढेल, पण स्थितीबंध कमी होईल. आणि जर वाईट परिणाम झाले तर अशुभ कर्माचा बंध जास्त होणार आहे. हा कर्मशास्त्राचा मोठा असा नियम आहे. तर आम्हाला हाही समजला पाहिजे विपाक कसा मिळतो आम्हाला. आम्ही जरी शुभ भाव केले तरी ते कर्म आमच्याजवळ कमी काळ आमच्या सत्तेत राहणार आहे, ते लवकर निघून जाणार आहे. आणि अशुभ कर्म आमच्या सत्तेत जास्त काळ राहणार आहे.
म्हणून आम्हाला तारतम्य ठेवून विचार करून परिणामांना सांभाळायचंय. आमचे परिणाम जेणेकरून मंद मंदतर कसे होतील हे पाहायचंय. हा झाला कशाचा प्रश्न? आमचा विपाकाचा प्रश्न. विपाक कसा पडणार आहे, फल कसं पडणार आहे, आणि फल पडताना परत द्रव्य क्षेत्र काल भावानुसार फळ मिळतं. समजा महाराज आले, आम्ही मंदिरात बसलो आहे, क्षेत्र आमचं शुभ आहे. आता शुभ क्षेत्र आहे, त्या ठिकाणी यदा कदाचित आमचा अशुभ कर्माचा उदय येणार असेल तर काय होतं? तो उदय संक्रमित होतो, बदल होतो, आणि क्षेत्र अनुकूल मिळालं म्हणून तो आमचा पापाचा उदय पुण्यामध्ये देखील परिवर्तित होऊ शकतो. होईलच असं नाही, खात्री नाही आहे, पण अशा प्रकारे बदल होऊ शकतात. क्षेत्राच्या माध्यमातून, कालाच्या माध्यमातून बदल होऊ शकतात. जर आम्ही विदेह क्षेत्रात असू किंवा भोगभूमीचा काळ सुरू असेल तर भोगभूमीच्या काळामध्ये संक्लेशता कमी राहील, मुबलकता असल्यामुळे. जसं आता आपल्याला सिलेंडरचा तुटवडा जाणवतो आहे, तर काय झालं? आमचा संक्लेश त्याविषयी वाढला तर काय झालं? त्या ठिकाणी आम्हाला अनुकूलता नाही मिळण्याचा, आम्हाला आता सोर्स बंद झाला, म्हणून आमची त्या वस्तूविषयीची साठवणीची प्रवृत्ती वाढली. म्हणजे काय झालं? आमच्या कालाचा प्रभाव आमच्या भावावर पडला. गरज नसतानाही नाही बा पाहिजे, असू द्या, असं जे आहे हा कालाचा प्रभाव पडला. षष्टम काळात यापेक्षाही दुर्भिक्ष येणार आहे, त्यावेळेला साठवून ठेवण्याची प्रवृत्ती तीव्र प्रमाणात दिसणार आहे, कालाचा परिणाम. तसा क्षेत्राचा कालाचा परिणाम विपाकावर पडत असतो. हे सगळं आम्हाला कर्मशास्त्रामध्ये शिकायचं आहे, आणि याचा विचार जसा आम्ही मनामध्ये करत राहू तर ते आमचं धर्मध्यान असणार आहे, विपाक विचय नावाचं. आता व्याख्या पाहू. ज्ञानावर्णादि 8 प्रकार के कर्मों के द्रव्य क्षेत्र काल भव और भाव के कारण. आता जे सांगितलं तसं द्रव्य क्षेत्र काल भाव भव. जर नरकामध्ये तो जीव असेल, भव नरकायूचा आहे, तर त्या ठिकाणी त्याचा कर्माचा विपाक अशुभ प्रकारचा राहील. त्याचं शुभ कर्म देखील अशुभामध्ये बदलून तिथे उदयात येईल. समजा त्याला मनुष्यगती नामकर्माचा उदय सुरू असेल नरकामध्ये, तर एक समय आधी त्याचं ते मनुष्यगती नामकर्म बदलून नरकगती रूप होईल आणि उदयात येईल. म्हणजे काय झालं? त्या भवानुसार त्याचा कर्माचा विपाक पण बदलला. आत्ता आम्हाला कोणत्या गती नामकर्माचा उदय सुरू आहे? आत्ता आम्हाला रनिंग मध्ये मनुष्य गती नामकर्माचा उदय आहे. आता आम्ही यदा कदाचित आमचं सत्तेमध्ये नरकगती पण असू शकते, मनुष्य गती पण असू शकते, देवगती, सगळ्या गती असू शकतात, तिर्यंच गती. आता एक समय आधी आमचं तिर्यंच गती नरक गती बदलून मनुष्य गती रूपाने संक्रमित होऊन उदय येणार आहे. उदयात येताना तर मनुष्य गतीचाच उदय येणार आहे, जोपर्यंत आम्ही मनुष्य आहे तोपर्यंत. पण हा उदय सत्तेमध्ये मात्र बदल झालेला आहे, आणि म्हणून आमचं अशुभ कर्म देखील आत्ता गतीच्या अपेक्षेने पाहिलं तर शुभ गतीमध्ये परिवर्तित होऊन येत आहे. असा हा कर्माचा विपाक हा बदलणार आहे, बदलत असतो. आमचं आता हुंडक संस्थान किंवा असंप्राप्त स्पृशपाटिका संवहन सुरू आहे समजा, तर आमच्याजवळ पण ते संवहनाचा उदय बदलून असंप्राप्त स्पृशपाटिकाचा उदय येईल. अशा तऱ्हेने आमच्या कर्मामध्ये हे निरंतर स्थित्यंतर होत आहे, आणि हे बघणं हे आहे विपाक विचय धर्मध्यान. म्हणून द्रव्य क्षेत्र काल भव का कारण होते हुए होने वाले
काय सांगितलं पुढे? फलानुभव तर फळाचा विचार करणं, फलानुभव का विचार करना, विपाक विचय धर्मध्यान है. एक और अनेक भावों से संचित हुए पुण्य पाप. आम्ही काय आत्ता आमचा म्हण कशी असते आमची, आम्ही काय म्हणतो, या हातावरचं या हातावरच भोगावं लागतं. बोलताना मी असं बोलून जातो, पण खरंच आहे का हे? कर्मशास्त्र असं म्हणतं का? कर्मशास्त्र तर म्हणतंय 3.5 कल्पकाळ आधी केलेलं मिथ्यात्व पण तुझ्या आत्ता उदयात येऊ शकतं. कोणत्या भवातलं कर्म तुला आज उदयात येतील हे सांगता येत नाही. अनेक भवांचं संचित कर्म हे आमच्या सत्तेमध्ये पडलेलं आहे आणि त्याची स्थिती संपली, ते कर्म उदयात येऊन फळ देणार आहे. आत्ताच कर्म आत्ताच उदयात येईल असा कोणताही लिखित नियम नाही आहे. आमची बोलण्याची ती भाषा आहे, तो व्यवहार आहे, पण आम्ही कर्माबाबत समजायचं आहे की आज आम्ही कर्म करतो आहे, जाणीवपूर्वक कर्म करतो आहे, पण आम्हाला हे जे हसत हसत आम्ही वाईट कर्म करतो आहे ते पुढे चालून आम्हाला रडत रडत भोगावं लागणार आहे. हा विचार आमच्या जीवनात निरंतर असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगितलं, एक और अनेक भावों के संचित हुए पुण्य पाप कर्मों का फल उदय उदीर्णा बंध सत्व हे दशकरण आहे आणि या दशकरणांचा अशा प्रकारे बुद्धिमान विचार करना चाहिए. यह विचार ध्यान है. आणि शेवटचं संस्थान विचय धर्म ध्यान. लोक के अनंत द्वीप समुद्र आदि के स्वभाव का काय करना, चिंतन करना. संस्थान विचय धर्म ध्यान है. 3 लोकों के संस्थान, संस्थान याचा अर्थ आकार, प्रमाण, त्याचं प्रमाण किती आहे, पूर्ण आमचा संपूर्ण लोक पाहला तर त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 343 धनराजू. 343 धनराजू. धनराजू. हा, एवढं त्याचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये कोणा जीवाची किती आयु आहे, कशा प्रकारे तो कर्म भोगत आहे, कुठे काय आहे, कुठे अकृत्रिम चैत्यालयाची रचना आहे, या सगळ्यांचा विचार करायचा. आणि अकृत्रिम चैत्यालयांची वंदना आम्ही तर नित्य करतो है ना. उदक चंदनाचं अर्घ्य चढवताना आम्ही दररोज किती अकृत्रिम चैत्यालयांची वंदना करतो? 3,97,498. 3 लाख का? नाही, 72 लाख. 8,96,97,481. किती? आपण उदक चंदनाचे म्हणतो 8,56,97,481 एवढ्या चैत्यालयांची आम्ही वंदना करतो. वंदना करताना आम्ही चढवतो अर्घ्य, पण नेमकं कुठे आम्ही चढवत आहे, कोणत्या क्षेत्रावर जाऊन आम्ही तिथे पूजा करायची आहे, हा भाव भासना आमच्या अंतरंगामध्ये संस्थान विचय धर्म ध्यानात यायला पाहिजे. यापैकी किती अकृत्रिम चैत्यालय अधोलोकात आहे? तीन लोकात ही अकृत्रिम चैत्यालय पूर्ण मिळून अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक. अधोलोकामध्ये पहिल्यांदा तर अधोलोकात चैत्यालय आहे का? आहे. कुठे आहे? खरभाग आणि पंखभाग मध्ये. हा, खरभाग आणि पंखभाग. म्हणजे जी रत्नप्रभा पृथ्वी आहे, पहिली नरकाची पृथ्वी, यामध्ये 3 भाग करायचे. यामध्ये खरभाग आणि पंखभाग आणि खालचा अब्बबहुल भाग. अब्बबहुल भाग नारकी जीव आहे आणि पंख आणि खरभागामध्ये भवनवासी आणि व्यंतरांची निवासस्थान आहे. यांच्या निवासस्थानांसमोर प्रत्येकाच्या स्वतंत्र चैत्यालय आहे आणि ती संख्या जर मी बघितली तर 7,72,72,00,000 एवढी ही अधोलोकातली संख्या आहे. आणि नंतर मध्यलोकात जेव्हा आलो, मध्यलोकात आलो तर आम्हाला मेरू दिसला,
नंतर विजयार्ध पर्वत दिसले, हिमवान आदी पर्वत आहे, देवकुरू उत्तर कुरू मधल्या जंबू वृक्ष शाल्मली वृक्ष आहे, मानुषोत्तर पर्वत आहे, नंदीश्वर द्वीप आहे. त्याच्या पुढे नंदीश्वर द्वीपाच्या पुढे अकृत्रिम चैत्यालय आहे का? आहे. कुठे? 13वं द्वीप आहे बहुतेक. 13 द्वीपापर्यंत आहे, बरोबर आहे. हा. नंदीश्वर 8वं द्वीप, 11वं द्वीप आणि 13वं द्वीप. हा. रुचिकवर द्वीप आणि एक आणखी ते त्यापर्यंत 13 द्वीपापर्यंत अकृत्रिम चैत्यालय. म्हणजे नंदीश्वराच्या बाहेरही 2 असे द्वीप आणि समुद्र आहे, 11व्या आणि 13व्या नंबरचं, की ज्या ठिकाणी 4 आणि 4 8 अकृत्रिम चैत्यालय आम्हाला पाहायला मिळतात. नंदीश्वर द्वीपामध्ये 52 चैत्यालय पाहायला मिळतात. तर असे हे मध्य लोकामधले एकूण किती आकडा? 458चा आकडा मध्य लोकातला आहे. आणि त्यानंतर आम्ही ऊर्ध्व लोकात पोचलो. ऊर्ध्व लोकामधल्या अकृत्रिम चैत्यालयांची गणना करताना जर आम्ही अकृत्रिम चैत्यालयांची जी जयमाला म्हणत असतो, त्या जयमालेमध्ये सगळं वर्णन आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं 84,97,023 एवढा हा अकृत्रिम चैत्यालय ऊर्ध्व लोकामध्ये आहे. आणि या तीनची टोटल जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला आमचा दररोजचा हा आकडा मिळतो 8,56,97,481. आणि याला पुढे आणखी जोडायचं असेल तर प्रत्येक अकृत्रिम चैत्यालयामध्ये 108 काय जिन प्रतिमा आहे. म्हणून यांचा आकडा जर आम्हाला जोडून म्हणायचा असेल तर 925 करोड 53,97,400 925 करोड 53,27,948 इतके हे जिनबिंब आहे. आणि या सगळ्यांना आम्ही नमन करतो. हे आमचं संस्थान विचय धर्मज्ञानामध्ये येणार आहे. एक एक मंदिर आठवा, एकेका मंदिरची रचना पहा, त्या ठिकाणी भगवंतांच्या प्रतिमा कशा असतात त्याचं चिंतन, त्यामध्ये मी कुठे जाणार आहे, आज तर मी परोक्ष वंदना करू शकतो, अशा प्रकारचा हा संस्थान विचय धर्मध्यानाचा भाग आहे. पुढचा प्रश्न, कौन सा आर्त ध्यान धर्मध्यान किस गती में होता है? धर्मध्यान 4 प्रकारचं आहे. आता कोणतं धर्मध्यान कोणत्या गतीत होतं? पहिलं आज्ञाविचय. आज्ञाविचय धर्मध्यान, धर्मध्यानाची तशी सुरुवात 4थ्यापासून आहे आणि 3ऱ्यातही ते असतं. आज्ञाविचय कारण 3ऱ्या गुणस्थानाचा कालावधी हा अत्यंत कमी आहे, अंतर्मुहूर्त कालावधी आहे. अंतर्मुहूर्तपर्यंत त्याला जिनेंद्र भगवंतांची आज्ञा मला प्रमाण आहे अशा प्रकारचं धर्मध्यान त्या ठिकाणी असू शकतं. आणि म्हणून प्राप्त होण्याच्या अपेक्षेने 4 पासून आणि असण्याच्या अपेक्षेने 3 मध्ये सुद्धा अशा प्रकारे धर्मध्यान लावावं लागतं. म्हणून आज्ञाविचय धर्मध्यान 4ही गतीतील जीवांना आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती झाली अशा सगळ्या जीवांना आज्ञाविचय धर्मध्यान आहे. नंतर अपाय विचय धर्मध्यान 3 गती मध्ये नरक गती शिवाय, कारण नारकी जीवांना त्यांच्या त्या वैरापासून, एकमेकांचा बदला, मारपीट, खून खराबी यापासून वेळच मिळत नाही. हा विचार त्यांच्या अंतरंगामध्ये स्फुरतच नाही आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारे धर्मध्यान त्या ठिकाणी असू शकत नाही. फक्त सम्यक्त्व आहे म्हणून त्या ठिकाणी 7 तत्वांवर श्रद्धा आहे, भगवंतांचं जे काही सांगितलेलं आहे तेच योग्य आहे, शरीर माझ्यापासून भिन्न आहे, दुःख अनुभवतात आहे, पण अनुभवत असताना देखील माझा आत्मा आनंद स्वभावी आहे हा भाव कॉन्स्टंट जर सम्यक्त्व असेल
तर त्यांच्या अंतःकरणात आहे. दुसऱ्यांना मारत असतील, छेद करत असतील, तरीही मी दुसऱ्या जीवाची विराधना करू शकत नाही, त्याचं मरण हे मी करू शकत नाही, हा भाव त्यांच्या अंतरंगामध्ये कॉन्स्टंट तऱ्हेने विद्यमान आहे. हे त्यांचं तिथे तसं धर्मध्यान असणार आहे. पण मला या दुःखाला सामोरं का जावं लागलं, मी पूर्वी असं केलं होतं, आहे अवधी ज्ञान, पण अवधी ज्ञान लावायला देखील त्यांना त्या ठिकाणी अवसर प्राप्त होत नाही. अशा प्रकारचं नरक गती शिवाय दुसऱ्या याच्या अपाय विचय नावाचं धर्मध्यान आहे 3 गतीमध्ये. विपाक विचय धर्मध्यान हे किती गतीत आहे, तर 2च गतीत आहे, तिर्यंच गतीत आणि मनुष्य गतीत. कारण तिर्यंचांचं जीवनही कर्मभूमी तिर्यंच्यामध्ये बरंच स्थिर स्थावर जीवन असतं त्यांचं, आणि म्हणून त्यांना अशा प्रकारचा विचार असू शकतो. आणि संस्थान विचय धर्मध्यान तर हे फक्त मनुष्य गतीतील जीवांना होऊ शकतं. कौन कौन सा धर्म ध्यान किस किस गुणस्थान में होता है. आता पहिला आज्ञा विषय 3ऱ्यापासून 7व्या गुणस्थान पर्यंत, अपाय विषय 4थ्यापासून 7व्यापर्यंत. कारण 3 पासून 7 पर्यंत धर्मध्यान आहे. कोणतंही धर्मध्यान असेल त्या ठिकाणी 7 पर्यंत धर्मध्यान आहे. म्हणून अपाय विषय पण 4थे से 7वे, विपाक विषय 5व्यापासून 7व्यापर्यंत, आणि संस्थान विषय 6व्यापासून 6 आणि 7 मध्ये. अशा तऱ्हेने हे धर्मध्यान आहे. आता काही ग्रंथांमध्ये जसं त्यांनी वीरसेन स्वामींनी धवला ग्रंथ वगैरे मध्ये किंवा मूलाचार ग्रंथ वट्टेकर स्वामी यांनी धर्मध्यान हे 10व्या गुणस्थानापर्यंत देखील मांडलेलं आहे. परंतु रूढ मान्यता जी आहे ती अशी आहे की 4 ते 7 पर्यंत धर्मध्यान आहे, आणि जसा त्यांनी श्रेणी आरोहण करेल तसं त्याला शुक्ल ध्यानाची सुरुवात आहे. शुक्ल ध्यान हे पहिलं शुक्ल ध्यान 7 ते 11 गुणस्थानात राहणार आहे. ही सर्वसामान्य मान्यता आहे. 24 स्थानाच्या अंतर्गत देखील धर्मध्यान 4 ते 7 गुणस्थान पर्यंतच मांडल्या गेलेलं आहे. बाकीचा भाग उद्याला पाहू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. जय जय.